बघू शकता आज जनता दरबार निमित्त आपले लाडके सांसद खासदार बाळामामा म्हात्रे इथे आले होते. लोकसुद्धा आपण बघू शकता आणि आमचा एक मुरबाड युवा समितीनिमित्त आम्ही एक KDMT बसला आम्ही निवेदन देणार होतो. त्यानंतर मामांनी आम्हाला आव्हान दिलं की तुमचं लवकरात लवकर आम्ही तुम्हाला त्या गोष्टीचं लेटर येणार, आम्ही ते करून देऊ, पूर्तता करून देण्याचं काम करणार आहोत. तर मामा काय बोलणार याच्याबद्दल? बसेसची संख्या पण खूप कमी आहे आणि प्रवाशांचे खूप हाल होते, त्याबद्दल जरा थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन करा. नाही, बसेसच्या संदर्भात आता तुमच्याच सांगण्यावरून आपण आगाराचे प्रमुख जे आहेत त्यांना स्वतः बोलला होता आणि त्यांनी आपलं असं सांगितलं का दिवसाला 30 बस म्हणजे कल्याणला जातात आणि 30 तिकडनं फेऱ्या येतात, म्हणजे अशा एकूण येऊन जाऊन 60 फेऱ्या होतात. म्हणजे आपण 60 फेऱ्या अंदाजे पकडलं तर दर 10-15 मिनटाला फेरी असेल, परंतु त्याची शहानिशा होणं गरजेचं आहे. ते त्यांच्या बोर्डवर सांगतात का आमच्या तुम्ही बोर्डवर पाहू शकता, पण त्याच्यात आपण त्याला सूचना केलेल्या आहेत, काही सूचना, आणि याच्यात वाढ तर होईलच. परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेविषयी मागच्या 15 दिवसापूर्वी मी स्वतः हे पत्र दिलेलं होतं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सेवा ही मुरबाडपर्यंत चालू व्हावी. आणि आता येत्या सोमवारी तिथं आयुक्त कार्यालयात मिटिंग पण आहे आणि मला वाटतं तुम्ही पण जरी आले तरी चालेल. तुमच्या या सेवेविषयी मी तुमच्या आयुक्तांशी समोरासमोर बोलणंही करून देईन आणि यात तुमचे जे हे जे पुढाकार आहे याच्यात मी 100% तुम्हाला सहकार्य करेन आणि लवकरात लवकर आपण ती सेवा चालू करू. धन्यवाद मामा, खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आम्हाला 100% गॅरंटी होती की आपण जनता दरबारमध्ये जाऊ आणि सगळ्यात अगोदर आमचा मुद्दा घेण्यासाठी आमचे दीपक दादा असतील NCPचे इथे अध्यक्ष, त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केला. आमचे चेतन दादा असतील इकडे, खरंच धन्यवाद मामा, खरंच छान. काय ना सचिन जाधव व्हिडिओ टाकेल, मी टॅग करेल तुम्हाला अकाउंटवर. हा निवेदन फोटो